हाय, मी माधुरी माझ्या होममेकर मधू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते। तुमच्या पण मुलांना सकाळी छोले राजमा या प्रकारचे भाज्या टिफिनला हव्या असतात का? मग चला तर मग आज आपण ना राजम्याची शॉर्टकट अशी पटकन झटकापट होणारी रेसिपी बघूया। इथे मी बाजूला राजमा बॉईल करायला ठेवलेला आहे आणि त्याचसोबत मिक्सरच्या पॉटमध्ये 2 टोमॅटो घेतले आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, लसण घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेले आहे। आणि बाजूलाच मी बघताय मी कांदे डीप फ्राय करून घेतलेले आहे। राजम्याला मी नेहमी कांदे डीप फ्राय करून घेत असते। कांदे डीप फ्राय करून मिक्सरच्या पॉटमध्ये घातले आणि लक्षात ठेवा आपण टोमॅटो कच्चे यूज केलेले आहे इथे। आणि तुम्ही प्युरी करून सुद्धा सेपरेट घेऊ शकता, पण मी इथे सोबतच करते कारण सकाळची घाई। तर मग मिक्सरमध्ये त्याची छानपैकी पेस्ट बनवून घेतली, प्युरी बनवून घेतली टमाटरची। आपल्या बाजूलाच तेल ऑलरेडी गरम झालेलंच होतं, त्यामध्ये मी थोडंसं जिरा, मोहरी आणि एक तेजपान टाकलं। तुम्ही थोडे खडे मसाले सुद्धा घालू शकता, पण माझ्या मुलींना भरतून खडे मसाले तोंडाला लागलेत की त्या खात नाहीत म्हणून मी घातलेलं नाही। त्यानंतर आपण तयार केलेली प्युरी घातली आणि याला छान आपण तेल सुटेपर्यंत शिजू देणार आहोत। टोमॅटो आपण कच्चे घातलेले आहे, त्यामुळे याला तेल सुटेपर्यंत शिजू देणं आवश्यक आहे, नाहीतर कच्चे टोमॅटो लागणार आणि ती टेस्ट चांगली वाटणार नाही आपल्याला। त्यामुळे मी इथे थोडा वेळ टोमॅटो प्युरी छान ताटी झाकून शिजू देणार आहे। पण त्यानंतर आपण यामध्ये सुके मसाले, सकाळची घाई इतकी असते ना की प्रत्येकाला असं वाटते मसाल्याच्या भाज्या नको, पण ही भाजी ना अगदी झटकापट होणारी आहे। त्याचसोबत तुम्ही बाजूला तुमच्या चपात्या वगैरे जे काही मुलांना द्यायच्या ते तयार करू शकता, तोपर्यंत तुमचा हा मसाला शिजून जातो। मसाला आपला इथे छानपैकी शिजलेला आहे, टोमॅटोचा कच्चेपणा पूर्ण गेलेला आहे। आता आपण यामध्ये बेसिक आपल्या घरातले जे मसाले असणार ना सुके मसाले ते घालूया। तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड घातला आणि थोडंसं काळा मसाला सुद्धा घातलेला आहे इथे। काळा मसाला नसेल तर तुम्ही इथे गोडा मसाला सुद्धा घालू शकता, गोडा मसाल्याची टेस्ट अजून छान वाटते। तर इथे मी सगळे बेसिक मसाले घालून घेतले माझ्याकडे जे अवेलेबल होते ते, आणि याला 5 मिनिटं नाही 5 सेकंदासाठी ताटी झाकून छानपैकी शिजू दिलेलं आहे। नमक वगैरे तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही घालू शकता यामध्ये आणि शिजू द्यायचं। त्याचसोबत तुम्ही बाजूच्या आपण मम्मी म्हटलं की सकाळी आपली काय ना खूप धांदल झालेली असते, तर आपल्याला अशा भाज्या नकोच वाटतात सकाळी। कोण काय आपण शॉर्टकट अशा खूप भाज्याच्या रेसिपी आपल्याकडे ऑलरेडी आहेतच, पण ह्या भाज्या म्हटले की आपण नकोच म्हणतो, पण खरंच ही एकदम शॉर्टकट आणि पटकन होणारी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि हो, इथे मी राजमा ना थोडा एक्स्ट्रा बॉईल करून घेतलेला आहे। तुम्ही एकदा ट्राय करून बघा। तुम्ही नॉर्मल शिट्या देताना त्यापेक्षा थोडी 1 शिटी एक्स्ट्रा द्या आणि राजम्याला थोडं एक्स्ट्रा बॉईल करून बघा, खरंच टेस्ट इतकी छान वाटते ना। माझ्या मुलींना तर एक्स्ट्रा बॉईल केलेल्या राजम्याची भाजी खूप आवडते। मी ताटी झाकून याला 5 मिनिटं शिजू दिलं छान प्रकारे, तोपर्यंत मी माझी बाकीची तयारी करून घेतली। आणि इथे बघा माझी भाजी तयार आहे, वरतून कोथिंबीर घातलं आणि टिफिन अगदी 5 मिनिट अगदी अर्ध्या तासात नाही तर माझा टिफिन तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। जर याच प्रकारच्या शॉर्टकट मसालेदार भाज्या तुमच्या पण मुलांना आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। याच प्रकारे आपण